नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही केस पाहून तुमच्या मनात तुमच्या जवळच्या प्रत्येक नात्याबद्दल कदाचित संशयच निर्माण होईल. एखादी स्त्री जेव्हा लग्न करून आपल्या सासरी येते तेव्हा आपल्या भूतकाळातल्या अनेक गोष्टी, अनेक चुका ती मागे सोडून आलेली असते. आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची तिची इच्छा असते. पण बऱ्याचदा याच भूतकाळातल्या गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं आडव्या येतात की तिचं संपूर्ण आयुष्य त्या उद्ध्वस्त करून टाकतात. आजची ही केस एका अशाच स्त्रीची आहे जिच्या भूतकाळामध्ये तिच्याही नकळत घडलेल्या काही चुका तिच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यास पुरेशा ठरल्या. मर्डर पेपर मिळाला? नाही सर. आयडेंटिफिकेशन? नाही. पर्स, मोबाईल काय? नाही. डोक्यावर फटके मारून मर्डर केला. कपड्यावरून तर बाई चांगल्या घरात दिसते. कदाचित हिला इथे जबरदस्तीने आणलं असेल. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची तयारी करा. हो सर. अरे रे कल्पेश, किती मसाला टाकतोयस जेवणात? नको टाकूस इतका. तुला माहिती आहे ना, काल सासूबाईंची तब्येत बिघडली होती. अरे रात्रभर तक्रार करत होत्या त्या. बरं बरं वहिनी, मी काळजी घेतो. ठीक आहे. आणि ते ना, हो बस 5 मिनिटं निघतेच आहे. हो हो निघाले. काय ग, कुठे चालली आहेस? ते मैत्रिणीकडे जाऊन येते. नक्की? हो, यात काय खोटं बोलायचं? तुम्हा आजकालच्या मुलींचा काय भरोसा? नवऱ्यांना मूर्ख बनवून दुसऱ्याचा हात धरून पळूनही जाल तुम्ही. सगळं कळतंय मला. तुम्हाला कळतंय तुम्ही काय बोलताय ते? आणि काय हो, मला टोमणे मारल्याशिवाय तुमचा दिवस नाही जात का? का माझं खरं बोलणं टोचतंय तुला? जाऊ दे, मला ना तुमच्याशी वादच नाही घालायचा. हॅलो. अरे पंकज, तुझी बायको पुन्हा आज घराबाहेर हुंदडायला गेलीये. आई अगं ती तिच्या मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेली असेल ना. तू कशाला काळजी करतेस उगाच? काळजी कशी नको करू? हे बघ पंकज, तुझ्या बायकोवर पूर्ण विश्वास असेल, पण माझा तिच्यावर अजिबात विश्वास नाहीये. हे बघ, दुनियादारी कळते मला आणि तिची लक्षणं काही ठीक दिसत नाहीत मला. अरे आज आठवड्यातला 3रा दिवस आहे ती घराबाहेर पडलीये. कुठे जाते, काय करते, कुणाला भेटते, काही म्हणजे काही माहित नाही रे. आई, मी तुला किती वेळा सांगितलंय धनशिवाय संशय घेत जाऊ नकोस म्हणून. अगं तुझ्या ह्या स्वभावामुळे आपल्या घरात भांडण होतात, माहितीये ना तुला. हे बघ पंकज, माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नकोस, पस्तावशील तू. ठेवला फोन. बायकोचा गुलाम. कल्पेश, आज कोणी मला औषधं देणार आहे का? हो. या घरात माझ्या जगण्या मरण्याचं कुणाला काहीही पडलेलं नाहीये. मेले तर सुटेन एकदाची. कल्पेश, पाणी आण. हो आणतो. एक गोळी नाहीये यात. हे घ्या मॅडम, अजून काय पाहिजे का? नको. खरंच कल्पेश, तू एक साधा नोकर असून सुद्धा माझी एवढी सेवा करतोस. खरं तर सुनेनी सासूची सेवा करायची असते. काय ग तुला? हो हो निघाले. हो नेहमीच्या जागेवर भेटूयात. हो हो आले आले.
आता तर माझ्या परवानगीची सुद्धा गरज भासत नाही हिला. सायली, कशी आहे? मस्त. तू कशी मी आहेस? पण मस्त. आई बाबा कसे आई बाबा मस्त. तुझे आई बाबा कसे आहेत? एकदम मजेत. ऐक आई, तुम्ही इथे काय करताय? मी आपलं ते हे ते अच्छा, म्हणजे आता तुम्ही माझ्या पाठलागी करायला लागलात. ए मी कशाला तुझा पाठलाग करू ग? मला काही दुसरी कामं नाही आहेत. मला देवळात जायचं होतं ना, म्हणून मी इकडे आले होते. मी कशाला तुझा पाठलाग करू? आली मोठी शाणी. आई काय करताय तुम्ही? पंकज, हे काय चाललंय? यांनी माझ्या फोनला का हात लावला? का? सोन्याचा आहे तुझा फोन? काय लपवतेस आमच्यापासून? आणि एवढं काय रागवायला झालं तुला? आणि इकडे तुला काय मेसेज आला ना, तो पाहायचा आहे मला. यांनी ना माझं जगणं कठीण करून ठेवलंय. तुम्ही एक काम करा, मला ना एका खोलीत बंद करून ठेवा, मगच तुमचं समाधान होईल. गरज भासली ना तर तेही करेन. अरे अगं काय बोलतेस तू? मी तुला किती वेळा सांगितलंय धनश्रीवर संशय घेणं बंद कर. का संशय घेणं बंद करू? हा, आता हिचा मेसेज पाहिजे मला, तर फोनला पासवर्ड लावून ठेवला हिने. काय गरज आहे हिला, सांग बरं? अगं पण हल्ली सगळेच मोबाईलला पासवर्ड ठेवतात. अरे पण हिला काय गरज आहे? काय लपवतेस आमच्यापासून? म्हणूनच सांग ना, काय पासवर्ड आहे ते सांग. कर, नाही तर डर कशाला? धनश्री, हिचं एकदाचं समाधान करू टाक, म्हणजे पुन्हा त्रास देणार नाही. अहो पण पंकज, अगं पण सांग ना, काय प्रॉब्लेम आहे? ठीक आहे, घ्या 8567. करा काय चेक करायचं ते. मला त्रास द्यायची एक संधी सोडू नका. सोडणारच नाहीये. काय बरं होतं? 8567. 8567. हा, झाला ओपन. पंकज, पंकज, हे घे. हळद घालून दूध केलंय तुझ्यासाठी. बघ बरं कोणाचा मेसेज आलाय. काही गरज नाहीये. सकाळी झाला तो तमाशा पुरेसा आहे. तुला नसेल गरज, पण मी बघणार आहे. काय बरं होतं? 3567. 3567. बघितलंस? अरे पुन्हा पासवर्ड चेंज केला हिनी. काय गरज होती म्हणते मी. काय झालं? सकाळी भांडण करून मन नाही भरलं तुमचं? हा, काय गरज होती तुला पासवर्ड चेंज करण्याची? हो, केला चेंज. मग आता काय करणार आहात? फासावर चढवणार आहात मला? आई, तुम्ही माझ्या सहनशक्तीचा अंत बघते आता. मी पाया पडते तुमच्या. मला टॉर्चर करणं बंद करा. काय काय बोलते ही? काय ग? काय झालं? काही नाही. एक्सक्यूज मी.
कोणी आहे का घरी? कोण तुम्ही? नमस्कार, मी रोहित कुलकर्णी. नमस्कार. मी इथे बाजूच्याच बंगल्यात राहायला आलोय. अरे वा, हे छान झालं. तो बंगला कधीचा रिकामाच होता. हो ना. बरं, तुम्हाला काही हवंय का? हो, म्हणजे थोडी साखर हवी होती. म्हणजे काय, दुकानातनं मागवता आली असती, पण म्हटलं त्याच निमित्ताने तुमच्याशी ओळख होईल म्हणून सहजच आलो. अगदी छान केलं तुम्ही. धनश्री, अगं ह्यांना जरा साखर दे ग. धनश्री बाळा, हां ह्यांना साखर देशील ना? हो हो आणते. देईल ना ती. माझी सून आहे. मी येते, मला जरा काम आहे. हो हो हो, चालेल. थँक्यू. आता काय, भेट होतच राहील आपली. सर, इकडे पाठीमागे पण एक दरवाजा आहे. नक्की काय चाललंय तुझं? हा, फायनली तुला माझी आठवण आलीस तर. गप्पा बस. तू इथे माझं आयुष्य उद्ध्वस्त करायला आलायस ना? कॉलेजमध्ये मी तुला सोडलं, तुझ्यावर ब्रेकअप केला, याचा सूड उगवतोयस ना तू? खरं सांग. सूड? नाही ग, आय स्टील लव्ह यू यार. गप्पा बस. हे बघ, हे आपले घाणेरडे फोटो हे तू पाठवलेस ना मला? एक मिनिट. हे मी नाही पाठवलंय तुला. अगं, हा माझा नंबर सुद्धा नाही आहे. गप्पा बस. हे फोटोज फक्त तुझ्याकडे होते आणि आता तू मला ब्लॅकमेल करतोयस. काय हवंय तुला? धनश्री, अगं मी हे असलं काहीही करत नाहीये. अगं, हे दुसऱ्या कोणाचं तरी कारस्थान दिसतंय. अगं, विश्वास ठेव माझ्यावर प्लीज. पंकज, अरे तुझी बायको आत्ता त्या रोहित कुलकर्णीच्या बंगल्यातून बाहेर पडताना पाहिली आहे मी. काय काम होतं रे हिचं त्याच्याकडे? आई, तू आता पुरे कर ग. हे बघ, तू उगाच राईचा पर्वत करतेस. अगं, ते आपले शेजारी आहेत, शेजार धर्म म्हणून गेली असेल सहज चौकशी करायला. हे बघ, तू उगाच वेगळा अर्थ काढू नकोस, नाही तर पुन्हा भांडण होईल. नाही नाही, आता नाही माझी किंमत कळायची तुला. एखादं अघटित घडेल ना तेव्हा समजेल. सारखं सासू म्हणून सगळ्या गोष्टी मलाच बघायला लागतात. थँक्यू. काय ग? हां, कोणाचा मेसेज आहे? अरे काही नाही, ते कंपनीवाले तुला माहिती आहे ना फालतूचे मेसेज करतात.
विचार हिला इथे काय काळे धंदे चालू होते ते. नाही तर आता मी पोलिसांना फोन करेन ना. आई तू शांत हो. धनश्री नक्की काय झालंय? तू ते पैसे कोणाला देत होतीस? पंकज मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली आहे. अगं पण नक्की झालंय काय ते तरी सांग. हे बघ मी तुला मदत करीन. मला ना कोणतरी मेसेज करून धमकी देतोय. माझे अश्लील फोटोज आणि व्हिडिओज इंटरनेटवर व्हायरल करेल अशी धमकी देऊन माझ्याकडून पैशाची मागणी केली जाते. फोटोज दाखव मला. दाखव. माफ करू? हा तुला माफ करू? पंकज! अगं तुझे तर तुकडे तुकडे करायला हवे. पंकज शांत हो आधी. आई तू बाजूला. पंकज ऐक माझं. आई तू बाजूला हो. पंकज ऐक माझं. अरे असं आई, तू नको. बाजूला हो. पंकज अरे चाकू. तिने जे केले ना याची शिक्षा तिला मिळायलाच हवी. अरे पंकज. अगं हिने नवरा बायकोच्या नात्याला काळीमा फासलाय. अरे तू आता शांत हो आधी. रागाच्या भरात कशी भलत्या सलत्या करून बसशील. फेक तू आधी चाकू. फेक सांगितलं ना. अन्न, वस्त्र आणि निवारा माणसाच्या या 3 मूलभूत गरजांमध्ये आता अजून एक म्हणजे चौथी गरज समाविष्ट झाली आहे, ती म्हणजे मनोरंजन. मनोरंजनाची अनेक साधनं आपल्याकडे आहेत, पण त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे मोबाईल फोन्स. याच मोबाईलमध्ये आपल्या आयुष्यातल्या अनेक खाजगी गोष्टी, अनेक गुपितं ही दडवून ठेवलेली असतात. पण या लोकांना याची अजिबात कल्पना नसते की चुकूनही जर ही गुपितं बाहेर पडली तर त्याचे काय गंभीर परिणाम होऊ शकतात. धनश्रीच्या माजी प्रियकरामुळे तिचं एक मोठं गुपित बाहेर आलं. एकीकडे सासूचा संशयित स्वभाव आणि दुसरीकडे तिचे जुने व्हिडिओज, यामुळे ती आता कात्रीत सापडली होती. आता प्रश्न एवढाच होता की तिचा खून याच 2 कारणांमुळे झाला की खुनाचं कारण काही वेगळंच होतं. सर, क्राईम लोकेशन जवळ एक CCTV कॅमेरा आहे. त्याचं फुटेज मी आणलंय. ज्या बाईचा खून झाला ती बाई ह्या जुन्या घरात जाताना दिसते आणि हा माणूस त्या बाईच्या मागे लागला होता. थोड्या वेळाने हा माणूस सुद्धा त्या जुन्या घरात गेला आणि नंतर धावत बाहेर आला. त्याने तिकडनं रिक्षा पकडली आणि तो पसार झाला. कोण आहे हा माणूस? सर, ज्या रिक्षातून तो माणूस पसार झाला त्या रिक्षाचा नंबर मला मिळाला. मी त्याच्या ड्रायव्हरला शोधून काढलं आणि त्याच्याकडे विचारपूस केल्यावर त्या ड्रायव्हरने सांगितलं की या माणसाला त्याने कुठे सोडलं. पंकज देसाई तुझं? हो. ती बायको आहे का तुझी? हो साहेब. अहो साहेब मी येणारच होतो तुमच्याकडे. साहेब माझी बायको हरवली आहे. अहो तिचा फोन देखील बंद लागतोय. हरवली नाहीये, तिचा खून झालाय आणि तो तू केलायस. अहो नाही साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. अहो साहेब माझं ऐकून घ्या साहेब. साहेब, साहेब, माझं ऐका अहो, साहेब. सोडा. माझ्या मुलाने अहो, काही साहेब, केलं ऐका, नाहीये. साहेब. अहो सोडा. हो, त्यांनी काही केलेलं नाहीये. साहेब अहो साहेब तुम्ही अरे बस रे बस. साहेब मी अरे बस रे बस. तूच आहेस ना? आधी बायकोचा पाठलाग केला आणि मग तिचा खून करून पळून गेला. अहो नाही साहेब, माझं ऐका. मी खरं सांगतोय, मी धनश्रीचा खून नाही केला. साहेब धनश्रीला कोणीतरी ब्लॅकमेल करत होतं साहेब. तिचे फोटो तर ब्लॅकमेल रेकॉर्ड कसे गेले? मला नाही माहित. माझं लग्नापूर्वी रोहित कुलकर्णी सोबत अफेअर होता. त्यांनी जे फोटोज आणि व्हिडिओज काढले होते. मी प्रेमात असल्यामुळे मी त्याला नकार नाही दिला. रोहित कुलकर्णी म्हणजे तोच ना जो आपल्या बाजूच्या बंगल्यात राहतो तो? तोच रोहित कुलकर्णी. अरे बघ बघ काय रंग उधळते तुझी बायको. अरे हाकलून दे हिला घरातून आता. धनश्री, तो रोहित कुलकर्णीच तुला ब्लॅकमेल करतोय? माहित नाही, मला फक्त मेसेजमध्ये पैसे कुठे आणून ठेवायचे एवढंच सांगितलं होतं. थँक्यू. रोहित, रोहित, काय रे माझ्या बायकोला ब्लॅकमेल करतोयस? एक मिनिट.
हे बघ, मी धनश्रीला ऑलरेडी सगळं सांगितलंय आणि मी हे असलं काहीही करत नाही ओके. आणि माझ्यावर हे असले खोटे आरोप करणं बंद कर. काय झालंय? काय चाललंय हे? आपली तर नुकतीच ओळख झाली आहे ना. काय बोलतायत हे? तुझा नवरा आहे ना माझ्या बायकोचा जुना आशिक आहे, विचार त्याला. हे बघ बघ, इथून लवकरात लवकर निघून जायचं, नाहीतर माझ्या हातून काय घडेल याचा भरोसा नाही. अपर्णा, अपर्णा, अगं अपर्णा. साहेब, तेव्हापासून मी आणि धनश्री खूप टेन्शनमध्ये होतो. मी तिला म्हणालो आपण पोलीस कंप्लेंट करूया, पण साहेब आता असे व्हिडिओ व्हायरल झाले तर आमची बदनामी होईल म्हणून तिने नकार दिला हो साहेब. आज एक्झॅक्टली काय घडलं ते सांग. साहेब, आज धनश्री त्या ब्लॅकमेलरला पैसे द्यायला जाणार होती. तिच्या पर्समध्ये पैसे होते म्हणून मी तिच्या मागे गेलो होतो सेफ्टी म्हणून. पण त्याआधीच त्यांनी तिचा खून केला साहेब. साहेब, मला खात्री आहे तो रोहित कुलकर्णीच ब्लॅकमेलर आहे साहेब. त्यानेच तिला बोलवलं आणि त्यानेच तिचा खून केला साहेब. सर, धनश्रीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार धनश्रीचा मृत्यू काल दुपारी 12 ते 2च्या दरम्यान झाला आणि तिच्या डोक्यावर कुठल्या तरी लाकडी वस्तूने 4 ते 5 वेळा वार करण्यात आला. धनश्री त्या घरात जाताना तिच्या हातात तिची पर्स होती, पण ती पर्स आपल्याला कुठे सापडली नाही. आणि पंकज सुद्धा घराबाहेर पडताना त्याच्या हातात सुद्धा ती पर्स दिसत नाही. याचा अर्थ कुणी मागच्या दारातून आला असावा आणि तिथूनच पसार झाला. सर, जर का खुनी मागच्या दाराने पसारा झाला असेल तर मग आपल्याला थोडं कठीण. मागची जागा खूप ओसाड आहे आणि तिकडे CCTV पण नाही आहेत. मला वाटतं हा रोहित इन्व्हॉल्ड आहे. नाही सर, हे खरं नाही आहे. माझं धनश्रीवर खूप प्रेम होतं सर. म्हणूनच तर मला जेव्हा तिचा पत्ता समजला मी तिच्याच बंगल्याच्या बाजूला बायकोसोबत राहायला आलो. मी तिला दुखवण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही सर. खून शक्यच नाही सर. मग धनश्रीला ब्लॅकमेल कोण करत असेल? माहीत नाही सर. माझे आणि धनश्रीचे तिच्या लग्नाआधीचे काही प्रायव्हेट मुवमेंट्स मी माझ्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केले होते आणि ते तसेच होते. काही दिवसांपूर्वी मी धनश्रीच्या वाढदिवशी तिला भेटायला गेलो होतो. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर धनश्री, हॅपी बर्थडे अँड गिफ्ट फॉर यू. रोहित, तू इथे का आलायस? माझ्या नवऱ्याला आपल्या भूतकाळाबद्दल काहीच माहीत नाहीये. तू का मला त्रास देतोयस? त्रास देत नाहीये मी फक्त तुला भेटायला आलोय आणि बर्थडे विश करायला आलोय. धनश्री, मला तुझ्या संसारात लोडबोड करायची नाहीये, पण तू दिसलीस ना की मला आपले जुने दिवस आठवतात. हॅपी बर्थडे. याचा अर्थ धनश्रीने दुसऱ्या मुलाबरोबर लग्न केलं याचा तुला राग आला आणि तू तिला ब्लॅकमेल केलंस. नाही सर, त्याच दिवशी माझा मोबाईल हरवला ज्यात माझे फोटोज आणि व्हिडिओज होते. हरवला? कुठे हरवलं? माहीत नाही सर. मी तो धनश्रीच्या घरी विसरलो की आणखी कुठे, मला काहीच आठवत नाही आहे. पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट केली? नाही सर. मग आम्ही कसं म्हणायचं की तुझे काय सांगतोयस ते खरं आहे? सर, तो जुनाच मोबाईल होता आणि मी नवीन मॉडेल विकत घेणारच होतो, म्हणून मी पोलीस कंप्लेंट केली नाही त्याची. जोवर या केसचा निकाल लागत नाही तोवर हे शहर सोडून जायचं नाही, कळलं ना? रोहितचा फोन खरंच हरवलाय की तो जाणून बुजून धनश्रीला ब्लॅकमेल करत होता? सर, मला तर वाटतं हे सगळं कारस्थान रोहितचंच आहे. कारण त्याला आत्ताच शेअर मार्केटमध्ये मोठा फटका बसला होता. पैशांची गरज होती त्याला. शिवाय धनश्रीला ज्या मोबाईलवरनं ते फोटोज आणि व्हिडिओज आले तो नंबरसुद्धा ट्रेसेबल नाही आहे. हॅलो सर. यांना बोलवलं होतं का? नाही, मी स्वतःहूनच आलोय साहेब.
मला धनश्रीचं डेथ सर्टिफिकेट घ्यायचं आहे, त्यासाठी तुमच्याकडून क्लिअरन्स हवं आहे साहेब. आमची केस सॉल्व्ह झाली नाही आहे, तुम्हाला घाई झाली सर्टिफिकेटची. नाही साहेब, घाई मला नाही आहे, धनश्रीच्या भावाला झाली आहे साहेब. त्याचं काय की धनश्रीच्या वडिलांनी त्यांच्या प्रॉपर्टीतला 80% हिस्सा आहे धनश्रीच्या नावाने केला आहे आणि सनीला खूप कमी पैसे दिले आणि साहेब त्यांनी ते पैसे नशेमध्ये आणि दारूमध्ये उडवलेत. आई तुम्हाला पैसे देणार आहेस की नाही? तुला माझं उत्तर कळलंय. आता तुला यापुढे एक छदामही मिळणार नाही. कारण जिवंतपणी बाबांना जो तू त्रास दिलायस ना, तेवढा पुरे. मी त्रास दिलाय? अगं उलट त्यांनी त्रास दिलाय मला. आणि हे बघ, पहिले बाबांना ना वेळ लागलं होतं. मुलगा म्हणून माझा जो हक्क होता तो त्यांनी हिरावून घेतलाच. वरून मरण्याआधी काय कवडी मोलाची प्रॉपर्टी दिली आहे मला आणि आपल्या लाडक्या मुलीला मालामाल केलंय. कारण त्यांना खात्री होती जर तुला प्रॉपर्टी दिली असती ना तर तू तुझ्या नालायक गर्लफ्रेंडवर अशीच उडवली असतीस. बस आता हा विषय माझ्याकडे पुन्हा काढायचा नाही. आणि म्हणून सनी पैशांसाठी माझ्या मागे लागलाय. लागणारच, कारण बायको गेल्यावर नवरा तिच्या संपत्तीवर आपला हक्क सांगू शकतो. यात तुमचा पण फायदा आहेच. अहो पण मी तुम्हाला किती वेळा सांगतोय सर, मी निर्दोष आहे, मी खून नाही केलाय. तू किती खरं बोलतोयस हे लवकर बाहेर येईलच. कारण धनश्रीच्या मैत्रिणीने आम्हाला बरंच काही सांगितलंय, कशी तुझी आई तिला त्रास द्यायची वगैरे सगळं काही. साहेब, धनश्रीशी मी जसं वागले त्याची शिक्षा देव मला देईलच. पण खरं सांगू का, धनश्री या घरात नाहीये ना, तर या घराची रयाच गेलीये. 30 तारखेला धनश्रीचा वाढदिवस होता. त्या दिवशी रोहितचा फोन हरवला होता असं तो म्हणतो. तो फोन तुम्हाला इथे कुठे सापडला का? नाही साहेब. आणखी कोणी आलं होतं का इकडे? हो साहेब, त्या दिवशी ती मुलगी आली होती. कोण मुलगी? अहो ती धनश्री वहिनींच्या भावाची गर्लफ्रेंड आली होती. ए, कॉल सनी इथे आला होता ना, त्याला तू पैसे का देत नाहीस? हे बघ, आमच्याकडे पैसे नाहीयेत आणि त्यासाठी आम्हाला छोट्या मोठ्या चोऱ्या कराव्या लागतात. हेच मला आवडत नाही. तुझ्या नादाला लागून माझा भाऊ बिघडलाय. तू त्याचा पिछा सोड, मगच तो सुधरेल. ए, पिछा तर मी तुझा पण सोडणार नाही. तू जर असं ऐकणार नसशील ना तर आता उंगली तेडी करावीच लागणार आहे. इकडे ताई मिळली पण तरी पैसे काय मिळाले नाही. मरण वायाच गेलं ना तिचं. इकडे बाबा पण असे यार, प्रॉपर्टीमधला हिस्सा दिला नाही मला. ड्रग्ज विकत घेण्यासाठी असलेले लोक कुठल्याही थरात जाऊ शकतात. कुठे चोरीला गेला तुमचा फोन? तांबेनगरमध्ये. सर, या तांबेनगरमधनं मोबाईल चोरीच्या भरपूर कंप्लेंट्स यायला लागल्यात. नशीब आहे का माझं. इकडे ताई मिळली पण तरी पैसे काय मिळाले नाही. मरण वायाच गेलं ना तिचं. इकडे बाबा पण असे यार, प्रॉपर्टीमधला हिस्सा दिला नाही मला. सर, यांना तर हेही शुद्ध नाही आहे की हे कुठे येत आता. काय बोलणार असले पोरांना. ड्रग्ज विकत घेण्यासाठी असलेले लोक कुठल्याही थरात जाऊ शकतात. रिकामे, मला तर आता असं वाटायला लागलं की ह्याच दोघांनी मिळून धनश्रीच्या घरातून रोहितचा मोबाईल चोरला, तिला ब्लॅकमेल केलं आणि नंतर तिचा खून केला. धनश्रीच्या खुनाचा तपास जसजसा पुढे जात होता तसतसं पोलिसांसमोर धनश्रीच्या आयुष्यातले नवनवीन कंगोरे उघड होत होते. धनश्री आणि तिचा खून याबद्दल पोलीस वेगवेगळ्या थिअरीज मांडत होते
पण पोलिसांना वाटत होतं तेच अंतिम सत्य होतं का? खुन्याचा मागोवा घेत असताना या केसमध्ये पोलिसांसमोर एक नवीन वळण आलं. सर, या सनीला आणि रियाला शुद्धीवर आणलंय, पण त्यांची नकारात्मक घंटा अजूनही चालू आहे. सर, थोडा वेळ द्या, बरोबर सरळ करतो दोघांना. सर, हे रमेश आहे, तुम्हाला भेटण्यास हट्ट करत होतो. काय झालं? सर, यांचा फोन चोरीला गेलाय. बिल वगैरे काहीच नाही आहे. कंप्लेंट कशी लिहून घेणार? बरोबर बोलताय. साहेब, माझं म्हणणं तरी ऐकून घ्या. अहो, माझी 11 वर्षाची मुलगी 3 महिने अगोदर देवाघरी गेली. तिच्या सगळ्या आठवणी त्या फोनमध्ये होत्या आणि तोच फोन चोरीला गेला. हां, मी पोचला फोन करतो तुला, काही काळजी करू नकोस. आणि हे बघ, मी सांगितलं ना तसंच कर, नाहीतर मला ते बोल. माझा फोन चोरला आहे, चोर चोर. कुठे चोरीला गेला तुमचा फोन? तांबेनगरमध्ये. तुमचा नंबर वगैरे देऊन टाक. हो साहेब. चला या. सर, या तांबेनगरमधनं मोबाईल चोरीच्या भरपूर कंप्लेंट्स यायला लागल्यात. रोहितचं घर आणि रोहितचं ऑफिस या रूटमध्येच तांबेनगर लागतं ना? हो सर. हो सर, त्या दिवशी धनश्रीला भेटून जाताना तांबेनगरमध्ये रोडवर मारामारी सुरू होती. तेव्हा आम्ही कार थांबवली होती. काय करशील? देऊ काय? चल चल, काय को जगत रे तुम लोग? अरे चल ना, काय करताय तुम्ही? हे मोबाईल चोरीचे आहेत. कोणी विकले तुला? साहेब, बबन बबन तांबेनगरमध्ये राहतो, तोच हे रॅकेट चालवतो. हे बघ, सगळे लेटेस्ट मॉडेल आहे. किती देणार? 10,000 रुपये. 3 मोबाईल आहेत, सगळे लेटेस्ट आहेत. थोडे वाढव. बरोबर आहे, 10,000. अरे काय तू. बोल आता, का मारलं धनश्रीला? अहो साहेब, तुम्ही माझा जीव घ्या, तरी पण मी हेच म्हणेन की मी कोणत्याच धनश्रीला ओळखत नाही आणि तिच्या कुणाशी माझा काहीच संबंध नाही. सर, हा खरं बोलतो. हे कारस्थान याचं नाही, याच्या मित्राचं आहे. याच्या सोशल मीडिया साईटवरती एक फोटो सापडला. हा बघ. जेवण घे. नाही, नको, मला भूक नाही. अरे पंकज, असं काय करतोयस? हे बघ, मला कळतंय एका मागोमाग एक येणाऱ्या प्रसंगांना तुला तोंड देणं कठीण जाते, पण मला सांग, ह्या प्रसंगातून आपल्यालाच मार्ग काढावा लागणार आहे की नाही? हं? साहेब, तुम्ही पुन्हा आलात आम्हाला त्रास द्यायला? अहो, माझा मुलगा निर्दोष आहे, काही केलेलं नाहीये त्यांनी. आम्हाला कळलंय, खरा गुन्हेगार दुसराच आहे. अरे ऐक ना, तुझा मित्र भेटला होता. माझा मित्र? बबन. साहेब ऐका माझं. साहेब साहेब साहेब, बबनने चोरलेला रोहितचा मोबाईल तू घेतलास. त्यात तुला तुझ्या मालकीणबाई धनश्रीचे फोटोज आणि व्हिडिओज सापडले. नंतर तू तिला ब्लॅकमेल केलंस. तुझ्या मित्राने सगळं कबूल केलंय. आणि तुझ्या मोबाईलचं लोकेशन टॉवर सुद्धा क्राईम लोकेशनच्या इथलं सापडलंय. आता बऱ्या बोलाने बोलतोस की रिकामे दांडा द्या. हो साहेब 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 सांगतो साहेब, सगळं 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 सांगतो. पैशांसाठी धनश्री वहिनींना ब्लॅकमेल केलं आणि मग माझ्या मनात तिच्याबद्दल आकर्षण निर्माण झालं.
म्हणून अखेर मी समोर यायचं ठरवलं. हो, मीच तुमचे व्हिडिओ तुम्हाला दाखवून ब्लॅकमेल करत होतो. काय मस्त दिसतेस माहिती आहे तू व्हिडिओमध्ये. नालायका, तुझ्यामुळे माझ्या डोक्याला एवढा ताप झाला. अजून किती पैसे हवेत तुला? पैसे नको आहेत मला. मला आता तू पण हवी आहेस. अल्पेश, काय करतोस तू? सोड मला. तुला कळत नाहीये. सोड मला. सोड. विकृत आहेस रे तू. वहिनी म्हणायचंस ना तिला. कायदा आम्हाला परमिशन देत नाही, नाहीतर तुझ्यासारख्या विकृत माणसाला भर चौकात लटकवलं असतं. आपल्या आयुष्यातले काही खाजगी क्षण मोबाईलमध्ये रेकॉर्ड करून ठेवणं हे बऱ्याच जणांना आवडतं. पण काही क्षण इतके नाजूक असतात की ते अशा प्रकारे मोबाईलवर रेकॉर्ड करून किंवा सेव्ह करून ठेवणं किती धोकादायक ठरू शकतं हे आपण पाहिलंच. धनश्रीचा खून केल्याच्या आरोपाखाली कोर्टानं कल्पेशला कठोरातली कठोर शिक्षा फरमावली. लक्षात ठेवा, गुन्हेगारी प्रवृत्ती या आपल्या आजूबाजूला असतातच. एखाद्या दोषीला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणं हा नंतरचा भाग झाला, पण त्याआधी आपण स्वतः किती खबरदारी घेतली आहे हे बघणं महत्त्वाचं असतं. प्रिकॉशन इज बेटर दॅन क्युअर असं जे म्हणतात ते काही खोटं नाहीये. मी अभिजित खांडकेकर आता तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया नवीन भागामध्ये एका नवीन गुन्ह्याची उकल करायला. तोपर्यंत तुमची आणि तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. धोका अजूनही टळलेला नाहीये, त्यामुळे घराबाहेर पडताना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर नक्की करा. पाहत रहा क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. जय हिंद, जय महाराष्ट्र. आयुष्यभर तुम्ही भिकारी भिकारीच राहणार. आता बघाच तुमची काय अवस्था करते ते. सुडाच्या भावनेनं आपण पेटून उठतो. सर, बाईचा मुलगाच कापलेला दिसतो. त्याचा अर्थ सुवर्णाचा खून घरातच झालाय. सर, या माणसाचं पण डोकं गायब आहे. त्या खुनाचा पॅटर्न आता लक्षात आलाय. तुम्हाला त्या खुन्यांना पकडायचंय ना? मी सांगते. नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण पाहत आहात क्रिमिनल्स, चाहूल गुन्हेगारांची. आजची ही केस पाहून तुमच्या मनात तुमच्या जवळच्या प्रत्येक नात्याबद्दल कदाचित संशयच निर्माण होईल. एखादी स्त्री जेव्हा लग्न करून आपल्या सासरी येते तेव्हा आपल्या भूतकाळातल्या अनेक गोष्टी, अनेक चुका ती मागे सोडून आलेली असते. आपल्या आयुष्याची नव्यानं सुरुवात करायची तिची इच्छा असते. पण बऱ्याचदा याच भूतकाळातल्या गोष्टी तिच्या आयुष्यामध्ये अशा पद्धतीनं आडव्या येतात की तिचं संपूर्ण आयुष्य त्या उद्ध्वस्त करून टाकतात. आजची ही केस एका अशाच स्त्रीची आहे जिच्या भूतकाळामध्ये तिच्याही नकळत घडलेल्या काही चुका तिच्या आयुष्याची राख रांगोळी करण्यास पुरेशा ठरल्या. मर्डर पेपर मिळाला? नाही सर. आयडेंटिफिकेशन नाही. फर्स्ट मोबाईल काय? नाही.
डोक्यावर फटके मारून मर्डर केला. कपड्यावरून तर बाई चांगल्या घरात दिसते. कदाचित हिला इथे जबरदस्तीने आणलं असेल. बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवायची तयारी करा. हो सर. अरे रे कल्पेश, किती मसाला टाकतोयस जेवणात? नको टाकूस इतका. तुला माहिती आहे ना, काल सासूबाईंची तब्येत बिघडली होती. अरे रात्रभर तक्रार करत होत्या त्या. बरं बरं वहिनी, मी काळजी घेतो. ठीक आहे. आणि ते ना, पंकज देसाई तूच ना? हो ती बायको आहे का तुझी? हो साहेब. अहो साहेब, मी येणारच होतो तुमच्याकडे. साहेब, माझी बायको हरवली आहे. हरवली नाहीये, तिचा खून झालाय आणि तो तू केलायस. माझं ऐका, मी खरं सांगतोय, मी धनश्रीचा खून नाही केला. धनश्रीला कोणीतरी ब्लॅकमेल करत होतं साहेब. माझं धनश्रीवर खूप प्रेम होतं सर. मी तिला दुखवण्याचा विचारसुद्धा करू शकत नाही सर. खून. हॅलो सर, मला धनश्रीचं डेथ सर्टिफिकेट घ्यायचं आहे. तुम्हाला घाई झाली सर्टिफिकेटची? नाही साहेब, घाई मला नाही आहे, धनश्रीच्या भावाला झाली आहे साहेब. तुम्हाला पैसे देणार आहेस की नाही? तुला माझं उत्तर कळलंय. आता तुला यापुढे एक छदामही मिळणार नाही. तिकडे ताई मिळली पण तरी पैसे काय मिळाले नाही. मरण वायाच गेलं ना तिचं. इकडे बाबा पण असे यार, ऑपरेटिव्ह मधला हिस्सा दिला नाही मला. ड्रग्स विकत घेण्यासाठी असलेले लोक कुठल्याही थरात जाऊ शकतात. कुठे चोरीला गेला तुमचा फोन? तांबेनगरमध्ये. सर, या तांबेनगरमधनं मोबाईल चोरीच्या भरपूर कंप्लेंट्स यायला लागल्यात. आयुष्यभर तुम्ही भिकारीच राहणार. आता बघाच तुमची काय अवस्था करते ते. सुडाच्या भावनेनं आपण पेटून उठतो. सर, बाईचा मुलगाच कापलेला दिसतो. त्याचा अर्थ सुवर्णाचा खून घरातच झालाय. तर या माणसाचं पण डोकं काय? त्या खुनाचा पॅटर्न आता लक्षात आलाय. तुम्हाला त्या खुन्यांना पकडायचंय ना? मी सांगते. ते मैत्रिणीकडे जाऊन येते. आई, अगं ती तिच्या मैत्रिणीकडे किंवा नातेवाईकांकडे गेली असेल ना. तू कशाला काळजी करतेस उगाच? खरं तर सुनेनी सासूची सेवा करायची असते. आई, काय करताय तुम्ही? पंकज, पंकज, हे घे.
एक्सक्यूज मी, कोणी आहे का घरी? कोण तुम्ही? नमस्कार, मी रोहित कुलकर्णी. नमस्कार. नक्की काय चाललंय तुझं? हा? थँक्यू. सर, क्राईम लोकेशन जवळ एक CCTV कॅमेरा आहे, त्याचं फुटेज मी आणलंय. नाही सर, हे खरं नाही आहे. रोहितचा फोन खरंच हरवलाय की तो जाणून बुजून धनश्रीला ब्लॅकमेल करत होता? सर, मला तर वाटतं हे सगळं कारस्थान रोहितचंच आहे. साहेब, धनश्रीशी मी जसं वागले त्याची शिक्षा देव मला देईलच. नशीब आहे का माझं? हो सर, त्या दिवशी धनश्रीला भेटून जाताना तांबेनगरमध्ये रोडवर मारामारी सुरू होती.
जेवण घे. नाही नको, मला भूक नाही. अरे पंकज, असं काय करतोयस? हो मीच तुमचे व्हिडिओ तुम्हाला दाखवून